नमस्कार, पुन्हा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती, कोकणचो आम्ही त्या चॅनलवरती. मित्रांनो, तर आपण कोकणामध्ये 2 दिवस कोकणामध्ये आलो आहे. लगभग आपण 8 टक्के संध्याकाळी निघालो मी. तर आपण पहिल्या दिवशी गेलो, आई भराडदेवीची जत्रा होती कणकवलीला, आंगणेवाडीला. या ठिकाणी आपण गेलो होतो. मित्रांनो, त्या ठिकाणी बघायला खूपच गर्दी होती. जायला 2 तास स्टेशनपासून, कणकवली स्टेशनपासून स्थानकापासून त्या मंदिरापर्यंत 2 तास, जायला 2 तास जाम गर्दी होती. भाविक खूप लाखो भाविक आहेत दर्शनासाठी आले होते. तर दर्शन पण झालं सगळं. पहिल्या वेळ गेलो आई भराडी देवीला दर्शनाला. तर कधी बी बघतलीच नव्हती एवढी मोठी जत्रा, एवढी जत्रा या ठिकाणी होती. तर आता आलो आहे कोकणामध्ये. तर आता बोला आलो आहे कोकणामध्ये, तर आपल्या घरी पण जाऊया खेडला. तर माझ्या घरी चाललो आहे, एक दिवस राहणार त्या ठिकाणी, नंतर परत मुंबई परत आपली. तर काय काय माझ्या घरी आहे आपण बघूया, कसा परिसर आहे माझं गाव कसं आहे हे आपण बघणार. मित्रांनो, चला जा माझ्या गावी. सूर्याच्या पहिल्या किरणात जसा आनंद आहे, जसा पूर्ण परिसर आनंद होतो, तशा प्रकारे माझं गाव आहे. मित्र आपल्याला चारी बाजूला डोंगर, हिरवगार सगळ्या ठिकाणी आपण बघताय. तर खूप छान आणि सुंदर आहे. चारी बाजूला निसर्गरम्य शांत असं वातावरण आणि अशा मधून असलं माझं गाव खोपी शिरवाय ठिकाणी असल्या पगडेवाडी या ठिकाणी. आपण या ठिकाणी सकाळ सकाळपासून शांतमय धुकं पडलं ना, थोडं शांतमय वातावरण आहे की आपण मुंबईमध्ये अशा प्रकारे बघणं खूप कठीण असतं आपल्याला. तर हा एक्सपिरियन्स आपल्याला गावी भेटतो मित्र, आपण बघताय. तर खूप छान आहे, सुंदर असं एखाद्या चारी बाजून डोंगराने आपण इमेजिन करायचं असे मधल्यामध्ये गाव अशा प्रकारे आहे. या ठिकाणी सगळं शांतिमय वातावरण. समोर रस्त्यावर कशीच एखादी गाडी येते आणि सगळा परिसर बघ शांती. माझ्या गावी कसं यावं, जर आपण कोकण येत असेल तर आपण खेड या स्थानकात उतरलात, लगभग 5 मिनिटं चालू अशा प्रकारे खोपी फाटा लागतो. या ठिकाणी लगभग 27 किलोमीटर लांब आहे शिरगाव खोपी. या ठिकाणी माझं गाव आहे आणि अशा प्रकारे रस्ता आहे. सकाळी एस.टी किंवा आपण ना टमटम ऑटो म्हणा, हा लगभग 40 रुपये तिकीट आहे. अशा लगभग 45 मिनिटाच्या प्रवासानंतर मी आमच्या गावी पोहोचलोय. या ठिकाणी रस्त्यावर लगभग चालणार मित्रांनो, आपण बघाल की 15 मिनिटात घरी पोहोचेल असा रस्ता आहे. आणि आपण समोर बघताय ना की गाडी पार्किंग केलंय. पावसाने गाडी भिजवण्यासाठी कशी उत्तम सोय करा बघा. अशी फक्त कोकणामध्ये आपल्याला बघायला भेटतं की रस्त्याने चालत असता पुढे अशा प्रकारे आमच्या गावची नदी लागते. या ठिकाणी नदी आहे. थोडा उन्हाळा असल्यामुळे आता हिवाळा लगभग सुकीचे दिवस आहे, त्यामुळे तर नदीला पाणी कमी आहे. पावसात या ठिकाणी आपण बघायला तुडुंब प्रमाणे पाणी वाहतं. आणि या ठिकाणी जुन्या आठवणी मित्रांनो, शाळेत दिवस रविवारी सुट्टी असेल त्या ठिकाणी येऊन अशा प्रकारे निवांत पाहून अशा गोष्टी या ठिकाणी व्हायच्या. आता थोडं हिवाळा किंवा सुकीचे दिवस आहेत, पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे नदीला. ते पण या ठिकाणी बालपण गेलं आपलं खूप छान आणि सुंदर. या ठिकाणी मजा वाटायची या ठिकाणी येऊन. अशा प्रकारे नदी आहे मित्रांनो, आपण बघताय. मित्रांनो, हे आंब्याचं झाड आहे. या ठिकाणी जस्ट नदी लागून जस्ट हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो. या ठिकाणी या झाडाला खूप जास्त प्रमाणात आंबा येतो. मे मध्ये जेव्हा आपण सुट्टीला या ठिकाणी यायचो मी ना, तर बघायला अशा प्रकारे या ठिकाणी आंबे वेचायला येणं खूप धमाल असायची. तसेच या ठिकाणी ग्रुप असायचा मोठा, तर बसून खाण्याचं. इव्हन पावसामध्ये अशी बाजूला आपण जस्ट बघायला ना मित्रांनो, पावसाळ्यामध्ये बाजूला अशी जस्ट आज दाखवले आपल्याला, तर नदी आहे त्या ठिकाणी पोहणं असं किंवा वल्याचे मासे जे वरते येतात त्याचे मस्त त्या ठिकाणी शिजवून खाणं, अशा प्रकारे या ठिकाणी बेत जायचा आमच्या मित्रांचा ग्रुपचा. तर या ठिकाणी बालपणाचे म्हणा किंवा काही गोष्टी आठवण या ठिकाणी ह्या आल्या या ठिकाणी जागर होतात. या ठिकाणी आपण बघा ना, अशा प्रकारे छोटीशी अशी बाजारपेठ आपण बघताय आमच्या गावची. आमच्या गावची दळणाची चक्की आहे मित्रांनो, आपण बघताय. या चक्कीमध्ये आपण बघायला भात भरडणे असेल किंवा गव्हाचं पीठ असेल किंवा तांदळाचं पीठ दळून भेटतं या ठिकाणी. मित्रांनो, हे आहे आमच्या गावचं किराणा मालचं दुकान. प्रत्येक गावकरी या ठिकाणी किराणा मालातून किराणा खरेदी करतो. तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. खेडला जायची लगभग आठवड्यानंतर बाजार असतो. तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी जवळच्या जवळ भेटतात मित्रांनो, बघता आपण. कोकणामधली बहुतांश घरं आपण बघाल ना, ह्या चिराच्या दगडामध्ये आपण बघा जामा दगडाने बांधले जातात. तर जसे मुंबईला आपण बघता विटे सिमेंट कॉन्क्रीटचं घर असतं, तर आपण कोकणामध्ये बघाल तर जामा दगडाचं घर असतं. तर माझ्या म्हणजे घराच्या जस्ट काम चालू आहे. अशा प्रकारे जामा दगडाने मित्रांनो घर बांधत चाललं आहे. खूप छान आणि सुंदर अशा प्रकारे बांधत आलं आहे. आपण बघता याच्यानंतर असे मस्त कौलारी घरं छप्पर असेल तर छान आणि सुंदर असं घर बांधलं आहे. 2 महिन्यापर्यंत मित्रांनी घर बांधले ते दाखवतो आपल्याला बघा. तर अशा प्रकारे हे पण जामा दगडाचं घर आहे. किती छान आहे, सुंदर आहे मित्रांनो. अशी घरं कोकणामध्ये असतात मित्रांनो. आपण
मित्रांनो आता माझं घर बघूया चला. अशा प्रकारे समोर आपण बघताना हे माझं घर आहे. डबल कौलारू घर आहे. आपण बघताय कोकणाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये घर बांधलं गेलंय. तर खूप छान आहे, सुंदर आहे. कौलारू घर आहे मित्रांनो आमचं. भले जामा दगडांच्या चारी साईडला भिंती आहेत आणि छान सुंदर असं कौलारू घर आहे. ते जास्त घरात प्रवेश करण्यासाठी अशा स्टेप्स आपण बघता किंवा पायऱ्यात आपण बघताय. या ठिकाणी अशा जुन्या पारंपरिक पायऱ्या आहेत आमच्या घरी. इथून आतमध्ये एंट्री आहे. चला जाऊया आतमध्ये घरामध्ये आणि कसे काय कसं आहे ते आपण बघूया. सर्वप्रथम आपण बघताय ना घरासमोर कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर अशा प्रकारे तुळस असते. तर आमच्या दारात पण अशी सुंदर आणि छान अशी तुळस आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे बघाल ना घराच्या बाहेर अशा प्रकारे आपण घरामध्ये अशा प्रकारे पडवी आहे आमचं. अशा प्रकारे मोठ्याच्या मोठं घर आहे. अशा प्रकारे बघताय या साईडला पण असा एक भाग आहे मोठ्याच्या मोठा. इव्हन मित्रांनो हा भाच्या हॉल म्हणू शकता आपण. या ठिकाणी लगभग मुंबईचे 2 रूम बसतील एवढा मोठा हॉल आहे. तर हे आहे आमचं देवघर. या ठिकाणी आम्ही देवाची पूजा करतो. आपला गणेशोत्सव असतो, गावी गणपती उत्सव असतो ना, या ठिकाणी साजरा होतो आमच्या घराच्या गावी. किचन घरामध्ये अशा प्रकारे आपण बघाल ना चूल आहे, लगभग 3 खानाची आहे. या ठिकाणी जेवण होतं. चुलीचं जेवण मित्रांनो बघाल ना एक नंबर वाजतं, खूप छान. आणि मित्रांनो कोकणामध्ये माचा असं म्हणतात, जेणेकरून पावसामध्ये आपलं इंधन सुखं राहावं. लाकडं असतात आपण जे आपण जंगलामधून शोधून आणतो. अशा प्रकारे त्याला पाटी असं म्हणतात. तर अशा प्रकारे ठिकाणी पाटी ठेवतात. लगभग 1 वर्षाची पाटी किंवा आपण इंधन या ठिकाणी ठेवलं जातं. कारण जेणेकरून पावसात जास्त इंधन कुठं भेटत नाही लाकडाचं. तर अशा प्रकारे या ठिकाणी माचा असतो, त्यामुळे सगळं साठवलं जातं. अशा प्रकारे याला माचा असं. आमच्या घराच्या बाजूला लागून अशा प्रकारे छोटीशी बाग आहे. त्याच्याकडे आपण बघा ना विविध प्रकारच्या भाज्या पिकवत जातात. तसे विविध प्रकारची आपण बघा ना सुंदर अशी छोटी आमची बाग आहे. त्या बागेवर आपण बघा अशा प्रकारच्या भाज्या पिकवत जातात. तसेच ना आपण बघा ना या ठिकाणी सुंदर असे झेंडूची फुलं असो, जास्वंदीची फुलं असो, अशी माझी छोटीशी अशी बाग आहे या ठिकाणी. सुंदर आणि छान आहे. तसेच आता मध्ये आलो तेव्हा बघायला अशा प्रकारे पावसावर आलो ना गेल्या पावसामध्ये, तर अशा प्रकारे या ठिकाणी आळूचं झाड लावलं होतं. तर अशा प्रकारे आळूची पानं आहेत. आपण जी आळूची वडी खातो ना, ती अशी आळूची झाडं या ठिकाणी आहे लावलेत मी. अशा प्रकारे सुंदर आणि छान आहे. तसे आपण बघाल ना पुढे असे विविध प्रकारचे झेंडूची फुलं असतील बघतात. इव्हन समोर असे नारळाचं झाड बघताय मी त्यावेळेस सांगतो. घरी देवासमोर ठेवलं नारळाचं होतं, त्याला कोंब आला होता. ते आता झाड बघा केवढं त्याला फळं येतात. अशा प्रकारे उंच असं मोठं झाड आहे नारळाचं. त्याला आता फळं पण लागेल मित्रांनो. लगभग 5 वर्षापूर्वी या ठिकाणी लावलं होतं आम्ही. तर अशा प्रकारे मित्रांनो घरात लागून अशा प्रकारे आमची शेती आहे. लगभग आपण 3 चोंडे असे खूप लांबच्या लांब आहे. आपण बघताय जोपर्यंत आपली नजर जाईल ना त्या ठिकाणी शेती आहे. या पहिल्या शेतामध्ये बघता अशा प्रकारे फाटी सुकट टाकल्यानंतर आपण माशामध्ये टाकणार. मग हे दाखवलं आपल्याला त्याप्रमाणे. अशा प्रकारे सगळं ठीक आहे या ठिकाणी. आपण बघाल ना लांबच्या लांब शेती या ठिकाणी. आता आता भाजणीचा काळ सुरू आहे थोडंसं. या ठिकाणी भात हा पिकवला जातो पावसाळ्यामध्ये. अशा प्रकारे आपण बघताय लगभग 3 चोंडे आहेत आणि एका चोंड्यामध्ये अशा प्रकारे ना चोंड्याच्या भिंतीमध्ये अशा प्रकारे आपण बघता केळीचं उत्पादन पण केलं जातं. खूप लगभग छान असं उत्पादन येतं मित्रांनो दरवर्षी. तर अशा प्रकारे लावत आम्ही. त्याचा फायदा नक्कीच आम्हाला झाला. अशा केळीची बागा पण का आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आपला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो यावं कोकण आपलंच असं आहे.